आकाशवाणी नागपूर वीणा डोंगरवार आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीचा व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय, शैक्षणिक संस्था आणि रुग्णालयांमध्ये यूपीआयद्वारे व्यवहार करण्याची कमाल मर्यादा 1 लाखांवरून वाढवून 5 लाख करण्याचा निर्णय देखील जाहीर, ऑनलाईन फसवणुकीबाबत जलद प्रतिसादासाठी डायनॅमिक प्लॅटफॉर्म तयार करणार असल्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत माहिती, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विरोधकांचा सभात्याग, महाराष्ट्र विधान परिषदेची कामगिरी पुढील पिढीसाठी मार्गदर्शक, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं विधान परिषद शतक महोत्सवी कार्यक्रमात प्रतिपादन आणि राज्य सरकार एक नवीन उड्डयन धोरण आणणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपुरात एअरबस एमआरओ फॅसिलिटी उद्घाटन प्रसंगी माहिती. रिझर्व्ह बँकेनं आज जाहीर केलेल्या पतधोरणाच्या द्वैमासिक आढाव्यात सलग 5व्यांदा व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रेपो दर 6.5% कायम आहे. चालू आर्थिक वर्षात देशाच्या विकासदरात 7% वाढ होण्याचा अंदाज गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी वर्तवला आहे. यापूर्वी हा दर 6.5% राहील असा रिझर्व्ह बँकेचा अंदाज होता. चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत हा दर 6.5% आणि शेवटच्या तिमाहीत 6% राहण्याची शक्यता आहे. डिजिटल माध्यमातून कर्ज देणाऱ्या संस्थांसाठी रिझर्व्ह बँक लवकरच दिशानिर्देश जारी करणार आहे. यामुळे या व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणि ग्राहक केंद्री व्यवस्था वाढू शकेल. गेल्या वर्षीच बँकेनं डिजिटल कर्जांसाठी दिशानिर्देश जारी केले होते. शैक्षणिक संस्था आणि रुग्णालयांमध्ये यूपीआयद्वारे व्यवहार करण्याची कमाल मर्यादा 1 लाखांवरून वाढवून 5 लाख करण्याचा निर्णयही गव्हर्नर यांनी आज जाहीर केला. वारंवार कराव्या लागणाऱ्या व्यवहारांसाठी रिझर्व्ह बँकेनं ई मॅन्डेटची सुविधा उपलब्ध केली आहे. सध्या यात अतिरिक्त सुरक्षा पडताळणी न करता 15,000 रुपयांपर्यंतची रक्कम हस्तांतरित होते. आता म्युच्युअल फंड, विमा हप्ता, क्रेडिट कार्डाचं बिल यासाठी 15,000ची मर्यादा वाढवून 1 लाख रुपये करण्यात आली आहे. राज्यामध्ये अॅप, संकेतस्थळं, विविध समाज माध्यम अॅपच्या माध्यमातून ऑनलाईन आर्थिक फसवणुकीचे प्रकार घडत आहेत. यामध्ये बरेचसे अॅप विदेशातून संचालित करण्यात येत आहेत. अशा ऑनलाईन फसवणुकीच्या प्रकारांवर आळा घालण्यासाठी सर्वंकष असा डायनॅमिक गतिमान प्लॅटफॉर्म तयार करण्यात येत आहे. ही सर्व व्यवस्था एका अॅपमध्ये असेल अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज प्रश्नोत्तराच्या तासात दिली. उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत मांडलेलं सन 2023चं विधानसभा विधेयक चिटफंड महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2023 मंजूर करण्यात आलं. राज्य शासनाकडील अपिलाचे अधिकार प्रशासकीय अधिकाऱ्याला प्रदान केल्यामुळे अपील निकाली काढण्यातील विलंब टाळला जाणार आहे. त्यामुळे अपीलकर्त्याचा वेळ देखील वाचणार आहे. राज्यातील इतर मागास बहुजन समाजातील विद्यार्थ्यांसाठी राज्यभरात येत्या जानेवारीपर्यंत 52 वसतिगृह सुसज्ज करून सुरू केली जातील अशी माहिती या खात्याचे मंत्री अतुल सावे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात दिली. राज्यात थकबाकीपोटी ज्यांची वीज जोडणी कायमस्वरूपी खंडित केली आहे त्यांना पुन्हा जोडणी देण्यासाठी नवी सोपी योजना आणली जाईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात दिली. मीटर रिडिंग न घेताच परस्पर बिलं देण्याचा प्रकार जिथं झाला आहे त्यांना विशेष मोहीम राबवून नव्यानं सुधारित बिलं दिली जातील अशी माहिती त्यांनी दिली. कांदा निर्यात बंदी, संत्रा उत्पादक, इथेनॉल निर्मिती, मराठा आरक्षण, दूध दर आदी सर्व विषयांवर राज्य सरकार चर्चा करेल. मोलॅसिसपासून इथेनॉल निर्मिती सुरू ठेवण्यास केंद्र सरकारनं परवानगी कायम ठेवली आहे. इतर बंदींबाबत केंद्रीय मंत्री अमित शहा, नितीन गडकरी, पियुष गोयल यांच्याशी साखर कारखाने, वित्तीय संस्था यांच्या होणाऱ्या नुकसानीबद्दल चर्चा केली आहे. त्यावर पुढील आठवड्यात दिल्लीत जाऊन या सर्व बाबींवर योग्य मार्ग काढला जाईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिली. विधानसभेचं कामकाज सुरू झालं तेव्हा दुष्काळ, अवकाळी, गारपीट, मिचांग वादळामुळे झालेल्या नुकसानीची चर्चा प्रश्नोत्तराचा तास स्थगित करून करावी अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर काल उत्तर दिलं आहे. विरोधी पक्षांकडून स्थगन प्रस्तावही दाखल झाला असल्याचं सांगत विधानसभा अध्यक्षांनी परवानगी नाकारली. मराठा आरक्षणावर विधानसभेत केव्हा चर्चा होईल याचा निर्णय संध्याकाळपर्यंत घेण्याचे आदेश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राज्य सरकारला दिले. शेतकऱ्यांना अवकाळी, गारपीट यामुळे झालेल्या नुकसानीला भरपाई देण्याबाबतचा मुद्दा पुन्हा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी स्थगन प्रस्ताव मांडत उपस्थित केला. अध्यक्षांनी त्याला परवानगी नाकारली. यावर विरोधक आक्रमक झाले, जागा सोडून पुढे आले. त्यावर आजच चर्चेसाठीची वेळ नक्की केली जाईल असं अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितलं. नाना पटोले यांनीही आजच चर्चा करा असा आग्रह केला. सुनील प्रभू देखील आक्रमक झाले. विरोधक पुन्हा जागा सोडून पुढे आले आणि त्यांनी निषेध करत सभात्याग केला.
जीएसटी कायद्यातील ऑनलाईन गेमिंग, घोड्यांच्या शर्यतींची व्याख्या तसंच इतर कलमांमध्ये व्यापकता, स्पष्टता आणण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा वित्त आणि नियोजन मंत्री अजित पवार यांनी विधानसभेत मांडलेलं जीएसटी सुधारणा विधेयकही आज मंजूर करण्यात आलं. वर्धा जिल्ह्यातील सेलू इथल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील अनुसूचित जाती आणि जमातींच्या विद्यार्थ्यांच्या अनुदान वाटपात अनियमितता झाल्याबद्दल संबंधित प्राचार्यांना निलंबित करण्यात येणार असल्याची घोषणा कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विधान परिषदेत केली. या संदर्भातील प्रश्न विधान परिषद सदस्य उमा खापरे, प्रवीण दरेकर, सचिन अहिर आणि प्रवीण दटके आदी सदस्यांनी उपस्थित केला होता. कंत्राटी भरतीच्या विरोधात युवक काँग्रेसनं नागपूरच्या सीताबर्डी परिसरात केलेल्या ठिय्या आंदोलनामध्ये पोलिसांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह 30 ते 40 काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी यावेळी सांगितलं की शहरामध्ये अधिवेशन चालू असल्यानं वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे आवश्यकतेनुसार ही कारवाई करण्यात आली. काँग्रेस कार्यकर्त्यांनी महागाई आणि बेरोजगारी विरोधात विधानभवनावर मोर्चा काढला होता. यावेळी नाना पटोले यांनी या कारवाईच्या विरोधात बोलताना सांगितलं की ही कारवाई म्हणजे सरकारची दडपशाही असून उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस बळाचा वापर करून हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना महायुतीमध्ये घेऊ नये या आशयाच्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेल्या पत्रावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मलिक यांची भूमिका जाणून घेऊन निर्णय घेणार असल्याचं सांगितलं. ते आज नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. केंद्र शासनाच्या विविध योजना नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेतल्या लाभार्थ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या दूरस्थ पद्धतीनं संवाद साधणार आहेत. देशातल्या नागरिकांनी विकसित भारत दूत व्हावं असं आवाहनही त्यांनी केलं आहे. केंद्र सरकारची विविध विकासकामं अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी या दूतांना मिळेल. नमो अॅपवर 100 दिवसांचं आव्हान पूर्ण करण्याचा संकल्प करून यात सहभागी होता येईल. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. महाराष्ट्र विधान परिषदेचं कामकाज पुढील पिढीला मार्गदर्शक ठरणारं आहे. परिषदेतील चर्चा या देशाला नेहमीच मार्गदर्शक ठरल्या आहेत. या सकारात्मक चर्चांच्या माध्यमातून राज्याच्या विकासाला चालना देऊया असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. विधान परिषद सभागृहात महाराष्ट्र विधान परिषद शतक महोत्सवानिमित्त महाराष्ट्र विधिमंडळ संसदीय वाटचालीत हिवाळी अधिवेशनाचं योगदान या विषयावर चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, राजेंद्र गवई यांच्यासह विधान परिषद सदस्य आणि ज्येष्ठ पत्रकार उपस्थित होते. राज्याची संसदीय परंपरा ही वैभवशाली असून जगानं गौरवलेली आहे. या परंपरेमध्ये नागपूरचं हिवाळी अधिवेशन हे संसदीय परंपरा समृद्ध करणारं असल्याचं ते म्हणाले. चर्चासत्रामध्ये नागपूरमधील ज्येष्ठ पत्रकारांनी तसंच विधान परिषद सदस्यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या वेळी ज्येष्ठ पत्रकार आणि सदस्यांना मुख्यमंत्री शिंदे आणि उपसभापती डॉ. गोऱ्हे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि मानपत्र देऊन गौरवण्यात आलं. राज्याचं नवं हवाई वाहतूक धोरण लवकरच प्रत्यक्षात येणार असून त्यात हवाई वाहतूक क्षेत्राला प्रोत्साहन देणाऱ्या तरतुदींचा अंतर्भाव असणार आहे. राज्याच्या हवाई वाहतुकीसाठी हे एक नवीन सुरुवात असेल असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरात केलं. भारतातील हेलिकॉप्टरच्या देखभाल, दुरुस्ती आणि तपासणीसाठी एअरबस हेलिकॉप्टर्स आणि इंडामेर यांच्यात झालेल्या करारानुसार मिहान इथल्या MRO केंद्राचं उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते. उपमुख्यमंत्री पुढे म्हणाले की केंद्र सरकारचा हवाई वाहतूक क्षेत्राला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न आहे. यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न सुरू असून अनेक योजना अंमलात येत आहेत. देशातील देखभाल, दुरुस्ती आणि तपासणी सुविधा केंद्राचा वस्तू आणि सेवा कर हा 18% वरून 5% कमी करण्यात आला आहे. या धोरणामुळे हवाई क्षेत्राशी निगडीत अनेक कंपन्या MRO केंद्र सुरू करण्यासाठी पुढे येत आहेत. देशात नवीन 27 केंद्र सुरू झाली असून यापैकी अनेक सुविधा केंद्र महाराष्ट्रात आहेत. नागपुरातील आंतरराष्ट्रीय कार्गो हबसाठी अनुकूल हवाई वाहतूक धोरण प्रत्यक्षात साकारण्यास हे केंद्र सहाय्यभूत ठरेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. विदर्भात येत्या 12 तारखेपर्यंत हवामान शुष्क राहण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. दरम्यान आज सकाळी नागपुरात ढगाळ वातावरण होतं. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीचा व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय.
ऑनलाईन फसवणुकीबाबत जलद प्रतिसादासाठी डायनॅमिक प्लॅटफॉर्म तयार करणार असल्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत माहिती. महाराष्ट्र विधान परिषदेची कामगिरी पुढील पिढीसाठी मार्गदर्शक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं विधान परिषद शतक महोत्सवी कार्यक्रमात प्रतिपादन आणि राज्य सरकार एक नवीन उड्डयन धोरण आणणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपुरात माहिती. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.